ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत मिर्झा राजांचा पुरंदरला वेढा. राजे राजगडावरती होते. मिर्झा राजांनी दिलेर खानाला सोबत घेऊन पुरंदराला वेढा घातला आणि पुरंदरावरती हल्ले सुरू झाले. राजांच्या सैन्याच्या तोफांचा मारा त्यांच्या सैन्यावरती होत होता, पण तरी सुद्धा वेढा सैल होण्याचं नाव घेत नव्हता. रोजच्या रोज हल्ले होत होते. गावं लुटली जात होती. विनाकारण स्वराज्यातल्या लोकांना त्रास दिला जात होता. गिरफ्तारी होत होती. राजे आता चिंतेत पडले आणि इतक्यातच तानाजींकडून खबर आली की वज्रगड ढासळलाय आणि त्यामुळं पुरंदर नजरेच्या टप्प्यात येत होता, ज्यामुळं पुरंदरवरती तोफांचा मारा करणं सहज शक्य होत होतं. आणि म्हणूनच शिवाजी राजांनी यावर एक कठोर निर्णय घेतला. तहाच्या बोलणीसाठी राजांनी पत्रव्यवहार सुरू केले. मिर्झा राजे आणि शिवाजी राजांच्या भेटीचा दिवस ठरला. मृग नक्षत्र लागले तरी पावसाचा पत्ता नव्हता. ना पश्चिमेचा गार वारा सुरू झाला. पश्चिमेकडून ढग अखंडपणे येत होते. काळ्या ढगांनी सारे वातावरण कुंदावले होते. महिनाभर वाटाघाटी करून पत्रव्यवहार करून भेटीचा दिवस आषाढ शुद्ध नवमी ठरला. भेट निश्चित झाली तशी राजांची तगमग वाढली. यातून काय निष्पन्न होणार याचा अंदाज लागत नव्हता. राजांनी सुरक्षिततेसाठी जिजाबाईंना आणि सोयराबाईंना कोंढाण्यावरती हलवण्याचे ठरवले. जिजाबाईंनी विचारले, आम्ही कोंढाण्यावर जाण्याचे कारण? राजे म्हणाले, मासाहेब, तहाला बसण्याची वेळ आली आहे, तर कोंढाण्यासाठी जरूर हट्ट धरला जाईल. आपण तिथं असला तर निमित्त करता येईल. शंभूबाळ राजगडावरती राहतील, तुम्ही कोंढाण्यावरती असावं. कसलाही प्रसंग आला तरी सारं घर एका जागी राहणं बरं नाही. जिजाबाईंनी चिंताग्रस्त होऊन विचारलं, राजे, मिर्झा राजे घातपात तर करणार नाहीत ना? राजे म्हणाले, नाही मासाहेब, ती चिंता नसावी. मिर्झा राजे राजपूत आहेत, शब्दाला जागणारे आहेत. दिलेर खानानं वज्रगड घेतला तेव्हा वज्रगडाचे लोक पकडून मिर्झा राजांच्याकडे पाठवले आणि अशा प्रसंगात शत्रूच्या माणसांची कत्तल हा रिवाजच आहे. पण मिर्झा राजांनी आमची सारी माणसं सोडून दिली, बाइज्जत. दुसऱ्या दिवशी राजांनी जिजाबाईंना, सोयराबाईंना कोंढाण्याकडे पाठवले. राजांनी सर्व गडांना प्रसंग आला तर गड भांडवण्याची आज्ञापत्रके पाठवली. मोरोपंत, आनाजी दत्तो, प्रतापराव गुजर, येसाजी, मानाजी या सर्वांना प्रसंग बाका आला तर काय करायचे याच्या योजना सांगितल्या. गडाची मजबूती जातीने पाहिली. राजांनी आनंदराव, निराजी पंत, नागोजी फर्जंद, बहिरजी फर्जंद, कृष्णा जोशी व विश्वासराव यांना सोबत म्हणून निवडले. महादेव रक्षक म्हणून बरोबर घेतला आणि सुमुहूर्तावरती राजांनी राजगड सोडला. शिवाजी राजांच्या भेटीसाठी खास उभारलेल्या शामियान्यात मिर्झा राजे बसले होते. मिर्झा राजांच्या भोवती जुन्या सरंजामी परंपरेतील काही निवडक राजपूत वीर रक्षक म्हणून उभे होते. शामियान्याच्या चारी बाजूंना तळपते तेगे घेतलेल्या सिद्धींचा जागता पहारा होता. भेटीचा दिवस निश्चित झाल्यापासून तळावर येणाऱ्या प्रत्येक नवख्या माणसाची कसून चौकशी होत होती. इतक्यात तोफांचे बार उडाले. तोफांच्या आवाजाने मिर्झा राजे भानावरती आले. तोफांच्या आवाजाने उग्रसेनकडे नजर वळवून मिर्झा राजे म्हणाले, दिलेर खानाने हल्ला सुरू केला वाटतं. उग्रसेन म्हणाला, आपणच हुकूम दिला होता ना? मिर्झा राजे म्हणाले, हो. शिवाजी राजांच्या स्वागताला तोफांची सलामी नको? उग्रसेन हसला. मिर्झा राजांच्या चेहऱ्यावर समाधान होते. तोफांचे आवाज अखंड उठत होते. पण दिलेर खानाने मात्र रुद्रमाळेवरून पुरंदरवर तोफांचा मारा जारी ठेवला होता. सूर्य आकाशात चढत होता. बराच वेळ गेला आणि हेजिवाने बातमी आणली, हुजूर, पुरंदरच्या बुरुजाजवळ तटाला खिंडार पडलं. मिर्झा राजे समाधानाने म्हणाले, छान, हल्ला असाच जारी ठेवा. इतक्यात बातमी आली की शिवाजी राजे छावणीपासून दृष्टी टप्प्यात आले आहेत.
मिर्झा राजांनी विचारले, त्यांच्या सोबत कोण आहे? त्यांना सांगण्यात आलं, फार आसामी नाहीत, शिवाजीराजे पालखीतून येत आहेत. बरोबर 5-6 रक्षक व पालखीचे कहार भोई आहेत. मिर्झा राजांनी उग्रसेन कछवाह आणि उदयराज मुन्शी यांना राजांना सामोरे जायला सांगितले व आज्ञा दिली. शिवाजीराजे निशस्त्र संपूर्ण शरणागतीच्या तयारीनं मला भेटायला येत असतील तर या म्हणा, नाहीतर त्यांना आपल्या आल्या पावली परत जाण्यास मोकळीक आहे हे कळवा. हे मान्य असेल तरच राजांना येथे घेऊन या. उग्रसेन आणि उदयराज मिर्झा राजांना मुजरे करून कामावर निघून गेले. मिर्झा राजे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. थोड्याच वेळात कछवाह आत आला आणि त्यानं वर्दी दिली. शिवाजीराजे येत आहे. मिर्झा राजे गडबडीने बाहेर गेले. डेऱ्याच्या दारी येतात समोरून येणाऱ्या शिवाजीराजांचे त्यांना दर्शन घडले. शिवाजीराजांच्या वर मिर्झा राजांची आतुर नजर जातात ती घायल बनली. शिवाजीराजे समोरून येत होते, पण त्यांचे दोन्ही हात पुढे जोडले होते. त्यावर पांढरा शेला गुंडाळला होता. मिर्झा राजे एकदम पुढे गेले. मिर्झा राजांना रिवाजाचा विसर पडला. तशा स्थितीतही स्मित वदनाने येणारे राजे पाहून मिर्झा राजे अचंबले. शिवाजी राजांच्या हातावर बांधलेला शेला दूर करत मिर्झा राजे बोलले, राजा साहब ये क्या? शिवाजी राजे म्हणाले, मिर्झा राजे संपूर्ण शरणागतीची आपण आज्ञा पाठवली. शरणागतीचा रिवाज आम्ही पाळला. आपल्यासारख्या पितृतुल्य राजपुतासमोर हात बांधूनच काय, पण गुडघे टेकून सुद्धा यायला आम्हाला खंत वाटणार नाही. मिर्झा राजांनी शिवाजी राजांना पुढे बोलूनच दिलं नाही. मिर्झा राजांच्या मिठीत शिवाजीराजे बद्ध झाले. शिवाजीराजे जेव्हा त्या प्रेम मिठीतून मुक्त झाले तेव्हा त्यांचा हात धरत मिर्झा राजे म्हणाले, राजे आजवर तुम्ही दिल्ली तख्ता विरुद्ध चांगलीच शर्त दिली. आता त्याच निष्ठेनं आपण सम्राटांची सेवा करायला हवी. चला राजे. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.